आता माझी मम्मी सिलाई करते. माझा एक शर्टचा बटन तुटलाय आणि डॅमेज पॅन्टचं फक्त एक ते फाटलंय ते आता शिलते. त्यानंतर मी माझा आउटफिट घालीन आणि जाईन खाली. हल्दी आहे आज, मजा येईल आज. काय आहे पॅन्टला काय बोलतात दादा? डॅमेज पॅन्ट. डॅमेज पॅन्ट काय आहे? फालतूच आहे डॅमेज पॅन्ट. सगळे ए टू झेड किती घेतलंय साईन तर आमच्या कपाट म्हणजे एक दिवशी ह्याचा कपड्यांचा व्हिडिओ बनवला ना, काय खरं नाही. एवढे कपडे घेतले साईने आमच्या नवीन नवीन. चला गाइस, थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, सबस्क्राईब करा. बस बाय बाय. मला पण शिलाई काम शिकायचं होतं आणि बोलतात ना जसं आपण हे करतो तसं मग आवड निर्माण होते. तर आता काय मी घरीच असणार आहे दुपारनंतर. बघूया जर मी क्लास लावला तर लावणार. पण ह्या दोन ज्या म्हणजे आवड आहेत ना त्या करणार मी. एक म्हणजे केक शिकायचं आहे मला. ते केक मी घरीच शिकणार युट्यूबवर बघून, म्हणजे घरी खाण्यापुरते आपल्या. शिलाई काम पण शिकायचं आहे मला, ते पण शिकणार. कसं आहे माहिती, आपल्या घरचं म्हणजे फॅमिली चांगली असेल, नवरा चांगला असेल तर सगळं शिकता येतं. तर माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. तर मी आता तेच करणार आहे. दोन्ही काम मला शिकायचे माझे, म्हणजे इच्छाच झालेली आहे. कधीपासून मी बोलते की मला शिलाई काम शिकायचं आणि केक शिकायचा. फर्स्ट नंबर आहे तो शिलाई कामचा, नंतर केकचा. पण ते केक पहिलं शिकायचं आहे कारण केक रोजच लागतं घरात आमच्या. हे छोटं मोठं तर येतं आपल्याला शिलाई काम, पण जे मेन काम आहे ती येत नाही ना. थँक्यू फॉर वॉचिंग. साईडला दूध तापायला ठेवलं, एका साईडला मुलांना बनवते. मक्केन्स फ्राय करते आज खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर. आणि राईच्या तेलात नाही करत, सनफ्लॉवर तेलामध्ये करते. आणि हे आणलेले आहेत आमचे फेवरेट मक्केन्स. हे खूप आवडतात मला. आजच घेतले मी सुट्टी कामाला. हा बघा, असं माझा मुलगा माझा लाजतो सारखाने, बोलतो नको मम्मी नको. हा त्याचा लूक आहे. तिकडे तेल गरम होत आहे आणि इकडे व्हिडिओ लावला अपलोडिंगला माझा. चला आता जाऊया किचनमध्ये. पटापट आला इकडे. शेवटी तू सापडलास. इकडे बघ बघ रे, एवढा काय भाव खातोस. तर चला, त्याला आवडत नाही तर आपण त्याला इग्नोर करूया. चला मग आणि ह्याच्यामध्ये ॲड करूया. हे मिस्टर आले की त्यांच्यासाठी ठेवून देते, कारण एकटं खाणं बरं नाही ना, त्यांना पण दिलं पाहिजे. ये चाय बनाई है मैंने और इधर हो रहा है नाश्ता. दोनों मिलके करेंगे पास्ता. चला तर संध्याकाळचा आमचा नाश्ता तयार आहे. खूप दिवसानंतर चहा आणि हे गार्लिक पोटॅटो ना रे. चलो बाय बाय. तर आता हे आले ऑफिसवरून आणि काय आणलं ते दाखवलं. साहेब दरवाजे बंद कर. कलर काढायला झालाय. हे बघा कलर खूपच आहे. क्या आला आहे काय आहे काय आहे? बनवून मिठाई आहे ना, मिठाई वाला. मिठाई मिठाई आहे का? कराची बिस्किट. हे मला फेमस काय, मला हे खूप आवडतात. आणि हे पपई कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवला होता, तो खराब निघाला होता. मग त्याच्याकडे जाऊन त्या पपईच्या बाजूला, रोजचं म्हणजे आमचं दुकान आहे ना, त्याच्या बाजूला त्याचं दुकान आहे. आणि हे एक डाळिंब आणि द्राक्ष, काळी द्राक्ष. तर चला आता हे आणलेलं आहे. साईचा हा लुक आहे. साई दाखव. केस कापून ये ना मग. तर आता किचन मध्ये जाऊया. किचन मध्ये भाजी बनवली चवळीची आणि आता ह्याच्यामध्ये वाटण ऍड करायचंय. बस ते भाजी झाली आमची. बाय. आता मी बाजरीच्या भाकऱ्या घालते मिस्टरांसाठी 2च आणि आम्हाला चपाती येतात. आत्ताच ऑफिसवरून आले. सगळं स्वयंपाक झालेलं आहे आणि आता फक्त बाजरीच्या 2 भाकऱ्या घालते. आता इथे 2 भाकरीचं पीठ मळून घेतलंय आणि आता हुंडा करून भाकरी थापून घेणार मी.
तवा तापायला ठेवला. तर आता लहानपणीची आठवण आली की पहिला आम्ही चुलीजवळ बसायचो सकाळचे आणि आमची आई हातावर भाकरी घालायची तूप आणि ह्याच्याबरोबर मिरची पावडर किंवा भाजी वगैरे असेल. पण जास्त करून आमचा सकाळचा नाश्ता असायचा तूप भाकरी आणि मालपोहा आणि दुधात भाकरी. ह्या म्हणजे आमचा नाश्ताच असायचा सकाळचा तो. आणि हातावरची भाकरीची चव म्हणजे बोलतात ना चुली, आणि ते पण चुलीवरची, मस्त वाटायचं. म्हणजे ते पूर्वीचे जे दिवस आहेत ते परत काही येऊ शकत नाहीत. कारण तेव्हा बघा मोबाईल नव्हते, लाईट पण नव्हत्या. लाईट पण आम्ही लहान होतो त्याच्यानंतर वडिलांनी म्हणजे लाईटचं कनेक्शन आलं, नंतर कोबा आला, नंतर मग आता म्हणजे बघू शकता गावाला पण मॉडर्न घरं झालेत आता. तर पूर्वी खूप मजा यायची. आमची आई तर सांगायची म्हणजे आजी आहे ना भाकरी नाही आली ना व्यवस्थित की तोंडावर फेकून मारायची. आजच्यापर्यंत कहाणी खूप म्हणजे वेगळंच. आजची बघा आमची थाली अशी होती.